मुंबईत मतदान केंद्रनिहाय यादी येत्या 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यासाठी दुबार मतदारांची पडताळणी करण्यासाठी पालिकेची लगबग सुरू आहे। त्यासाठी प्रत्येक विभागात मतदारांची छायाचित्रानुसार पडताळणी करण्याचं नियोजन करण्यात आलं असून विभाग कार्यालयांमध्ये विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर 1327 आक्षेप घेण्यात आलेत। सर्वाधिक आक्षेप लक्ष्मीनगर झोनमध्ये असून तिथे 663 आक्षेप घेण्यात आले। राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलं। जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगामी पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या मुलाखती पार पडल्या। इच्छुकांनी समर्थकांसह मोठं शक्तीप्रदर्शन करत वातावरण तापवलं। पालिकेसाठी 217, जिल्हा परिषदेसाठी 98 तर पंचायत समितीसाठी 141 अर्ज दाखल झाले। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय। मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आली आहे। जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय। थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्यानं गारठा कायम आहे। दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। एका महिन्याच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे। सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800ची तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे। भारतीय रेल्वेतील रिक्त पदं भरण्याचं काम वेगानं सुरू आहे। सध्या रेल्वेमध्ये 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यात सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आलेत। 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे। संच मान्यतेचे निकष, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय असं दिसून आलंय। शुल्क माफीपासून प्रवास भत्त्यापर्यंत अनेक योजना राबवून देखील यंदा राज्यातील 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झालंय। राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्यानं मुलींचं शिक्षण थांबतंय। विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही। आता मात्र पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले। 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 33 मोर्चे धडकणार आहेत। 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली आहे। शहापुरातील खडी परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडला। या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर नृत्य करत सोहळ्याचा आनंद घेतला। यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। बीड जिल्हा शिक्षण विभागातील 14 शिक्षक निलंबित करण्यात आलेले आहेत। UDID कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतरही काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र सादर केली नाहीत, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। प्रमाणपत्र न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नळदुर्ग येथील आपलं घर इथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार प्रवीण स्वामी, दिवंगत पन्नालाल सुराणा यांची मुलगी आणि मुलगा यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते।
आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी गुरुवारी रात्री उशिरा कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रात्रीच्या सोयी सुविधांचा आढावा घेत महिला रुग्णांशी संवाद साधला। धाराशिवमधल्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील पाझर तलावातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरामुळे शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजेंची 4 एकर सुपीक जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे। प्रशासनानं याची तात्काळ पाहणी करून पाझर तलावाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी गंजेंनी केली आहे। विदर्भातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। न्यायालयानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। नागपूरचा एअर क्वालिटी इंडेक्स 250च्या पार गेला आहे, त्यामुळे हवेची गुणवत्ता पुण्यापेक्षा अधिक खराब झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात सिग्नलवर थांबलेल्या कारनं अचानक पेट घेतला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडीतल्या एसबीआय बँकेच्या एटीएम बूथमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। नागरिकांनी तातडीनं या आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं असलं तरी एटीएमचं मोठं नुकसान झालंय। पुण्यातील नवले ब्रिज अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अजून एक नवीन उपाययोजना केली आहे। आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास बंधनकारक असणार आहे। गेवराई नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या विष्णुपंत आतकरेंनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। माजी आमदार अमरसिंह पंडितांनी पृथ्वीराज पंडितांना शिवराजला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते असा आरोप आतकरेंनी केलाय। नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील ओव्हरब्रिज खाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत। वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती। वाहतूक कोंडीमध्ये अडकून अनेक रुग्णांचे आतापर्यंत जीव गेलेत। अजून किती बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार असा सवाल येथील नागरिक विचारतात। नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाल्याचं प्रकरण संसदेत गाजणारे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आचल ताटेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला। दरम्यान संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असं आझाद म्हटलं। पांढरकवडा वणी मार्गाजवळील जळका फाट्याजवळ खासगी बसला वणीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बसचा अर्धा भाग पूर्णपणे कापला गेला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। मुंब्र्यालगत असणाऱ्या डायघर परिसरात एका इसमानं महिलेचा पाठलाग करत छेड काढल्यानं त्या महिलेनं या इसमाला भर रस्त्यात चोप दिला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून डायघर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत।